कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 26. साहिल आणि जान्हवी जेवढे एकमेकांशी भांडायचे तेवढंच प्रेमही होतं दोघांमध्ये. खूप काळजी घ्यायची दोघेही एकमेकांची. सगळे सिक्रेट ते शेअर करायचे. कधीतरी सुट्टीच्या वेळी, कार्यक्रमाच्या वेळी सगळे एकत्र यायचे, तेव्हाच भेट व्हायची दोघांची. कारण इकडे साहिल त्याच्या स्टडीमध्ये आणि तिकडे जान्हवी तिच्या स्टडीमध्ये बिझी असायचे. पण जेव्हा जेव्हा दोघांना वेळ मिळायचा तेव्हा ते भेटायचे. रोजचे अपडेट्स एकमेकांना द्यायचे. फोन कॉल, मेसेज, स्टेटस, सोशल मीडिया यातून एकमेकांशी कनेक्टेड असायचे नेहमी. आणि अशाच एका सोशल मीडियावर जान्हवीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये साहिलने स्वानंदीला पाहिले होते. कोणत्या तरी मतिमंद मुलांच्या शाळेतील तो व्हिडिओ होता. सेकंड इयरला असताना जान्हवी आणि स्वानंदीने एकदा मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन्स स्कूलला भेट दिली होती. तसा त्यांना प्रोजेक्ट मिळाला होता. स्पेशल स्कूलला व्हिजिट देऊन त्यावर एक रिपोर्ट तयार करायचा होता. त्यासाठीच या दोघी आणि त्यांच्या इतर काही मैत्रिणी तिथे गेल्या होत्या. तिथे जाऊन तिथली सगळी माहिती त्यांनी घेतली होती. मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन म्हणजे मतिमंद असणारी मुले. मतिमंद म्हणजेच ज्यांचा बुद्ध्यांक IQ हा 70पेक्षा कमी असतो अशी मुले. बुद्ध्यांक म्हणजे व्यक्तीचे शारीरिक वय आणि मानसिक वय यांची केलेली तुलना. सरासरी मुलांचा IQ हा 80 ते 115च्या दरम्यान असतो. तर 120 आणि त्यापुढे बुद्ध्यांक असलेली मुले अतिशय बुद्धिमान समजली जातात. कधीकधी काही मुलांमध्ये शारीरिक वाढ होत असते, परंतु वयाच्या मानाने त्यांच्यात मानसिक वाढ झालेली दिसून येत नाही. अशी मुले मतिमंद या गटात मोडतात. मतिमंदत्वाचे साधारण, मध्यम व अतिमतिमंदत्व असे 3 प्रकार पाडता येतील. साधारण आणि मध्यम मतिमंदत्व असणारी मुले ही इतर सामान्य मुलांप्रमाणेच दिसत असतात, परंतु ही तीव्रता ज्या मुलांमध्ये जास्त असते ती मुले इतरांपेक्षा थोडी वेगळी दिसत असतात. जसे की त्यांच्या चेहऱ्याची ठेवण जरा वेगळी असते, डोक्याचा आकार लहान मोठा असू शकतो, तसेच त्यांचे डोळेही सूचक असतात. अशा मुलांना बघून इतर मुलांमध्ये कधीकधी भीती निर्माण होते. कधीकधी हे अतिशय ॲग्रेसिव्हही होऊ शकतात. सामान्य मतिमंदत्व असणारी मुले त्यांचे दैनंदिन काम थोड्याफार प्रमाणात का होईना करू शकतात, परंतु तीव्र मतिमंदत्व असणाऱ्या मुलांना विशेष देखभालीची, उपचाराची गरज असते. अशा मुलांसाठी काही खास शाळा असतात. तिथे मतिमंदत्वाच्या तीव्रतेनुसार त्यांना योग्य ते शिक्षण दिले जाते. तसेच या मुलांच्या तीव्रतेनुसार योग्य ते व्यवसाय प्रशिक्षणही दिले जाते. त्यांनी बनवलेल्या काही वस्तू या विक्रीसाठीही ठेवले जातात. त्यातून मिळणारे उत्पन्न त्या मुलांना मिळेल अशी व्यवस्थाही असते. अशा मुलांना अगदी सोपे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते, जे की त्यांना सहज जमतील आणि पर्यायाने समाजात त्यांना कुणीही कमी लेखत नाही. अशाच मुलांना नवीन वस्तू शिकवताना आणि त्यांच्याकडून काही शिकतानाचे 2-3 व्हिडिओ जान्हवीने शेअर केले होते. त्यातल्या एका व्हिडिओमध्ये स्वानंदी होती, जी एका मुलीला मांडीवर घेऊन बसली होती. स्वानंदी तिला टिश्यू पेपरची वेगवेगळी फुले बनवायला शिकवत होती, तेही अगदी प्रेमाने. कोणतीही घृणा, कोणतीही भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. दिसत होती ती फक्त आणि फक्त एक प्रकारची आपुलकी आणि प्रेम. त्या मुलीला आपण काहीतरी शिकवू शकलो, तिच्या आयुष्याचा एक भाग बनू शकलो याचा आनंद आणि समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्या लहानग्या मुलीच्या चेहऱ्यावरही काहीतरी नवीन गोष्ट शिकल्याचा आनंद दिसून येत होता. त्याचवेळी साहिलने स्वानंदीला पाहिले होते.
एक वेगळीच भावना त्याच्या हृदयाला स्पर्श करून गेली होती. काय होते ते त्यालाही समजले नव्हते त्यावेळी. पण मुळातच मुलींपासून लांब राहत असणाऱ्या साहिलने त्यावेळी स्वानंदीचा जास्त विचारही केला नव्हता आणि जान्हवीलाही त्याने तिच्याबद्दल काहीच विचारले नव्हते. साहिलला अचानक तो क्षण आठवला ज्यावेळी त्याने तो व्हिडिओ पाहिला होता आणि आत्ताही ते आठवून एक शहारा दाटून आला त्याला. त्यावेळीही कदाचित असेच काहीसे त्याने फील केले होते. त्यावेळी त्याने दुर्लक्ष केले होते, पण आज त्याला त्या फिलिंगचा अर्थ समजला होता. तशी एक गोड स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली. ओ ब्रो, काय झालं? असं का एकटाच हसतोयस? आम्हाला पण सांग, काय आठवलं ते? हां? समोरच्या सोफ्यावर एकटाच गालातल्या गालात हसत असलेल्या साहिलला बघून जान्हवी म्हणाली, अगं जाऊ दे त्याला. मला आधी स्वानंदीचा फोटो दाखव ना. आहे ना तुझ्या मोबाईलमध्ये? याच्याकडे मागितला तर म्हणतो मोबाईलमध्ये नाही आहे. साहिलची मॉम उत्साहाने जान्हवीला विचारत होती. हो आहे ना, एकच मिनिट दाखवते. जान्हवीने मोबाईल अनलॉक केला आणि तिच्या मोबाईलमध्ये असलेले त्या दोघींचे फोटो मावशीला दाखवले. अय्या, किती गोड दिसते ग ही. हिच्या घरी कोण कोण असते? राहते कुठेही? ए जानू, खायला काय काय आवडते ग तिला? आणि शॉपिंग करायला आवडते का? म्हणजे कसं, मला कंपनी मिळेल ना चांगली. तिची आवड निवड मला सगळं डिटेलमध्ये सांग हां. बाई बाई बाई, माझीच नजर लागायची माझ्या सुनेला. साहिलची मॉम मोबाईलमध्ये असणाऱ्या फोटोकडे पाहत आनंदात आणि उत्साहात बोलत होती. मोबाईलमध्ये असणाऱ्या स्वानंदीच्या फोटोवरूनच दोन्ही हात फिरवून कडाकडा बोटे मोडत होती. तिचे हे सगळे खेळ बघून साहिलने तर डोक्यालाच हात लावला. जान्हवीही कौतुकाने बघत हसत होती. मॉम म्हणजे ना लगेच स्वप्नांचे इमले बांधायला सुरू. इथून लवकर गेलेलंच बरं. अजून कशात काही नाही तर हिचा एवढा उत्साह. आता अजून काही वेळ इथे बसलो ना मी तर मॉम आमच्या लग्नाची तारीख पण ठरवून मोकळी होईल. स्वतःशीच विचार करत जायला म्हणून साहिल सोफ्यावरून उठला. जिन्यावरून वर स्वतःच्या रूमच्या दिशेने जाणारा साहिल जाता जाता काहीतरी आठवले म्हणून मध्येच थांबला. फिरून मागे येत पुन्हा जान्हवी आणि मॉम समोर येऊन उभा राहिला. अचानकच उठून गेलेल्या साहिलकडे मॉम आणि जान्हवीचेही लक्ष गेले होते. पण जाता जाता तो मध्येच थांबून परत का आला म्हणून मॉमने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मॉम, साहिलने स्वतःचे डोके खाजवत थोडे गंभीर भाव चेहऱ्यावर ठेवत मॉमला हाक मारली. मॉम आणि जान्हवी दोघी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरचे ते गंभीर भाव बघून काळजीत पडल्या. आत्ता तर हा चांगला होता आणि अचानक काय झालं असेल असाच विचार करत दोघी जणी एकमेकींकडे पाहत होत्या. काय झालं काय साहिल? बोल ना, असं का सिरियस झालास अचानक? अजून काही बोलायचं आहे का तुला? मॉमने जरा काळजीने विचारले. जान्हवीही थोड्या काळजीतच त्याच्याकडे पाहत होती. साहिलनेही तेच गंभीर भाव चेहऱ्यावर ठेवून बोलू लागला. हो, जरा महत्त्वाचं आहे. ते उद्या सकाळी ना मॉम, ते कॉलेजमध्ये जाताना ना या भुक्कडला पोट भरून जेवून जायला सांग हां. उगाच दुसऱ्यांच्या भेटीत स्वतःची भूक मध्ये घेऊन येते आणि वर त्यांच्यावरच राग काढते. भुक्कड मांजर. शेवटी हसतच जान्हवीला चिडवून साहिल तिथून पळून गेला. त्यांचं बोलणं ऐकून जान्हवीने रागातच फेकलेली कुशन चुकवत साहिल भरभर जिना चढून वर गेला. ब्रो, तूच भुक्कड. तू ये परत खाली, तुला दाखवते. कुठे जाशील? माझ्याकडेच यायचं आहे तुला परत. तुझ्या स्वीटी क्युटीसाठी तरी येशीलच ना? मग बघते मीही. जान्हवी सुद्धा चिडून गाल फुगवून बसली. क्रमशः